आई तू बॅग का भरतीये? आई तुला विचारतो मी, तू बॅग का भरतीयेस? आई तुझ्याशी बोलतोय मी. जाऊ दे अभिराम, तुला नाही समजायचं ते, सोड. मग चिडली काय तू? चिडले नाहीये मी. अभिराम, आपण एकाच गोष्टीला किती भिन्न भिन्न दृष्टिकोनातून बघतोय ना, हे सगळं जाणवल्यानंतर ना खूप अस्वस्थ व्हायला होतंय, बाकी काही नाही. आई अंतरा ऑलरेडी तिच्या पत्रातनं मला कोडं घालतीये. तू तरी नीट शब्दात बोल, नीट सांग काय झालंय. हो ना अभिराम, मेहंदीच्या दिवशी तू ज्या मुलीला नाकारलंस त्या मुलीचं नाव काय होतं? लीला. आणि आता तू ज्या मुलीशी लग्न करणार आहेस तिचं नाव काय आहे? श्वेता. श्वेता आहे तिचं नाव. ज्या मुलीसोबत तुझं लग्न होणार आहे तिचं साधं नाव सुद्धा लक्षात नाहीये तुझ्या अभिराम. आई मी हे लग्न फक्त अंतरासाठी करतोय, तिला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी करतो, माहिती आहे ना मला. पण या नादात तू काय काय करतोयस याची जाणीव आहे का तुला? अंतराला काय हवंय, अंतराला काय नकोय, अंतराला काय आवडतंय, अंतराला काय वाटेल, सगळ्या अंतराच्या इच्छे खातर करतोयस. पण तुझ्या इच्छेचं काय अभिराम? तुला काय वाटतंय? तुझं मन तुला काय सांगतंय? कर ना विचार थोडासा. लग्न म्हणजे काय? 2 दिवसाचा कार्यक्रम आहे उरकून घ्यायला. 2 परिवार एकत्र येतात, 2 कुळ एकत्र जोडली जातात. या सगळ्या गोष्टी तू उरकून टाकल्यासारख्या उरकून टाकणार आहेस आणि जाणार आहेस. हे बघ, तुला जर हे लग्न अशा पद्धतीनं करायचं असेल ना तर ते तुला मान्य असेल, मला मान्य नाहीये. मग हे असं तुझं लग्न बघण्यापेक्षा मी इथून कुठेतरी निघून गेलेलं बरं बाबा. मला नाही सहन होणार. आई तुला माहितीये तू आणि अंतरा माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. ती तर आधी सोडून गेली मला, तूही सोडून गेली तर मी जगू कसं? सांग. अभिराम, कोणत्या मनस्थितीतून जातोयस कल्पना आहे मला. हे लग्न करण्यासाठी तू कुठल्या त्रासातून जातोयस सगळी कल्पना आहे रे बाळा मला. पण तू दुसऱ्या बाजूने देखील विचार कर ना. कदाचित या लग्नामुळे तुझ्या आयुष्यात तुला जगण्याची एक वेगळी उमेद मिळेल, तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येईल. फक्त अंतराचा विचार नको करू बाळा. या कुटुंबाचा विचार कर, कुटुंबातील प्रत्येकाचा विचार कर. आणि श्वेताची काय चूक आहे? तिला का त्रास, तिच्या घरच्यांना का त्रास? म्हणून सांगतेय, जे काय करशील ना ते मनापासून कर अभिराम. तू या लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये मनापासून सहभागी हो बाळा. आई अभिराम, एकदा तरी स्वतःला संधी देऊन बघ बाळा. ठीक आहे, मला कळतंय तू काय बोलतीस, नीट कळतंय. या लग्नात मी पूर्णपणे सहभागी झालो तर सगळ्यांना आनंद मिळत असेल, सगळं काही ठीक होत असेल तर मी करेन. जे तुला हवंय ते करीन. तू खुश राहा फक्त, बस. आई मला तुला आनंदात बघायचं, पण खरंच मला या लग्नाबद्दल कुठल्याही फिलिंग्स नाही आहेत. अभिराम, तू हे लग्न कर आणि हेच लग्न तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. स्माइल ना. मॅडम, माझी सगळी प्रॅक्टिस करून झाली. आता तरी सांगा ना आपण कुठे परफॉर्म करायला चाललोय. सारखा सारखा एकच प्रश्न नको विचारूस.
मी एकदा सांगितलं ना, आम्ही ही माहिती कोणालाही देत नाही. पण मी काय म्हणते, तुम्ही ना हळूच मला सांगा, मी नाही सांगणार कोणाला. तू लहान मुलासारखी काय वागतेस? मॅम, जेव्हापासून तुम्ही म्हणालात ना की नाही सांगू शकत, तेव्हापासून माझी उत्सुकता खूपच वाढली आहे. प्लीज प्लीज सांगा ना. हे बघ, तू बडबड करणार असशील ना तर इथेच थांब. न बोलता डान्स करणार असशील ना तर जाऊन गाडीत बस. चल. गर्ल्स, ऑल सेट. येतेस ना? हो हो, चल चल. अजून काही लागेल? काय लागलं तर सांगतो. सध्या तरी काय नाही. मॅडम, हळद एवढीच बास की अजून आणू? एवढीशी? अगं अजून लागेल. एजंटची हळद आहे, ग्रँड व्हायला हवी. आणि श्वेताच्या घरच्यांना हळद खेळायची. ठीक आहे, ही कुठे ठेव? बरं झालं तू आलीस. गुरुजींना काय हवं नको ते बघ. मी श्वेताच्या स्वागताची तयारी करते. हा हो हो, आले. गुरुजी, आणखी काही हवंय? सध्या तरी काही नको आहे. काय लागलं तर सांगतो. ओके, मी आलेच. हा, वहिनी. आले. या या या, नमस्कार. या दुर्गा वहिनी, लवकर या. आपल्या होणाऱ्या सासूबाई आलेत. थांबा. दुर्गा, आरतीचं ताट. नवऱ्या मुलीचं ओवाळून स्वागत करा. श्वेता, लक्ष कुठे तुझं? ओवाळताना समोरच लक्ष ठेवायचं असतं. आत कोणाला शोधतीयस? कोणाला शोधणार ती? एजंटना शोधते ना. एजे आत तयार होत आहेत. तू पण पटकन जा आणि तयार हो. मुहूर्त टळायला नको. आणि उजव्या पायाने प्रवेश कर. नंतर तुझं दरवर्षी न चुकता मला पत्र मिळायचं आणि त्या पत्रातली तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करायचो. दरवर्षी तुझ्या त्या इच्छांमध्ये मी तुझ्यासाठी काहीतरी करायचो. पण आज पहिल्यांदा तुझ्या इच्छेत तूच नाहीयेस. तुझ्या आणि आईच्या इच्छेमुळे मी त्या मुलीशी लग्न करीनही, पण मी या निर्णयाने सुखी नाहीये. कारण की तू सोडून मी इतर कोणाही बरोबर सुखी राहूच शकत नाही. कुठे गेलेत विक्रांत? आत्ता येतो म्हणाले होते. हॅलो, बोल ग. अहो विक्रांत, कुठे आहात तुम्ही?
अगं इथेच जरा राऊंडवर आलो होतो. बोल ना. अहो काय हे, इथे आपण एजंटच्या हळदीसाठी आलोय की नाही, मग तुम्ही असं मध्येच कसं काम काढलं? खप ते काय करणार, आमचं कामच असं. असू द्या आता, मला सगळंच माहिती आहे. ड्युटी समोर तुम्हाला दुसरं इतर काहीही महत्वाचं वाटत नाही आणि तुमचा हाच प्रामाणिकपणा मला खूप आवडतो. बरं, मी फोन यासाठी केला होता, ऐका ना, एजंटनी आपल्यासाठी हॉलिडे प्लॅन केला होता की नाही, आपल्याला किती छान चेंज मिळाला होता. मला काय वाटतं, आपणही त्यांच्या लग्नासाठी गिफ्ट म्हणून हॉलिडे पॅकेज देऊया का त्यांना? कुठला देऊया, ऑस्ट्रेलिया की युरोप? तुझ्या अगं पण हे बघ, आपण नाही हा, आता असं म्हणू नका की तुझं तू ठरव म्हणून. त्यापेक्षा तुम्ही तुमची सगळी कामं संपवा आणि लवकर इकडे या, मग आपण मिळून ठरवूया. आणि असे सरूला मला कामात मदत करायची. हॅलो हॅलो पूजा, ऐक ना अगं. करा तुमच्यासाठी हॉलिडे पॅकेज बुक करा. माझ्या आयुष्याचं वाटोळं लावलं यांनी आणि त्यांच्यासाठी काय तर म्हणे हनीमून साठी सगळं बुक करा. छान. अभिराम जहागीरदार, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे माझी अवस्था झाली, तुझ्यामुळे माझी वर्दी गेली, तुझ्यामुळे आज मी समाजात मान खाली घालून वावरतोय. मी सोडणार नाहीये तुला, हा विक्रांत सोडणार नाही तुला. चलो कम ऑन गर्ल्स. हिला कुठे? ते बघा, मॅडम झोपल्यात. कविता जा आणि उठव तिला. लीला, लीला उठ, आपण लोकेशनवर पोहोचलोय, चल लवकर. अरे बापरे, हा ग्रुप मला एजंटच्या हळदीला घेऊन आलाय. म्हणजे मला एजंटच्या कार्यक्रमात नाचायचंय. अरे ती अजून तिथेच आहे. कविता जा ना, उठव तिला. मॅडम मला कंटाळा आला, आता तुम्हीच जा, तुमचं ऐकेल तू. लीला, तुझा ऍक्टिंग परफॉर्मन्स बंद करा आता. चल उतर लवकर. मॅडम, तुम्हाला विचारलं होतं ना आपण कुठे चाललोय परफॉर्म करायला, का नाही सांगितलं आधी? अरे आपण कुठे परफॉर्म करणार आहोत त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे? तू गप्पापणे तुझं काम कर ना. घेणं देणं आहे मॅडम, मी नाही इथे परफॉर्म करू शकत. म्हणजे मी नाही येऊ शकत इकडे. तो असं लास्ट मोमेंट ना पॅकआउट नाही करू शकत. पण मी तुम्हाला आधीच विचारत होते ना, तुम्ही जर मला सांगितलं असतं की आपण या अंकलच्या आणि एजंटच्या हळदी फंक्शनसाठी आलोय तर मी आधीच नाही म्हणाले असते. हो, आय एम व्हेरी सॉरी, पण मी नाही येऊ शकत. हा बाय, मी जाते. अच्छा, डायरेक्ट जाते. ठीक आहे, जायचंय तर जा, पण मी सांगितल्याप्रमाणे ॲग्रीमेंटचे 3 लाख रुपये आणि मी दिलेले 50,000 रुपये ॲडव्हान्स देऊन जा. मागच्या 2 महिन्यांचे हप्ते आणि पुढचे 2 महिने तरी मला तुमचं तोंड बघायची अजिबात इच्छा नाहीये, म्हणून ते ॲडव्हान्स हप्ते एकूण 50,000. हो मॅडम, इतके पैसे कुठनं देणार मी? मग ह्याचा विचार आधी करायचा ना. पैसे नाही आहेत ना, मग गप्पापणे आत चल आणि परफॉर्म कर. हो मॅडम, ठीक आहे, मला फक्त 2 मिनिटं द्या ना. लीला मॅडम प्लीज 2 मिनिटं. हा लवकर या. हो. हॅलो बाबा. लीला, काय झालं बाळा? तुझा आवाज असा घाबरल्यासारखा काय येतोय मला. तू ठीक आहेस ना? नाहीये मी ठीक. काय झालं? हो बाबा, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि आता काय करू काही कळतच नाहीये मला. बाळा, आज तुझ्या डान्सचा कार्यक्रम आहे ना, तुझा सराव व्यवस्थित झालाय ना? मग तब्येत ठीक आहे ना तुझी? नाही बाबा, तसं काही नाहीये, मी ठीक आहे. तर काय ना, मी जिथे डान्स परफॉर्म करायला आली आहे ना, मला असं वाटतं की तिथल्या लोकांना मी नकोय आणि जर मी डान्स केला मला ओरडा मिळेल. मला खूप टेन्शन आलंय, मला काही कळत नाही, मला इकडनं पळून जावं असं वाटतंय. लीला, असं नाही बोलायचं. हे बघ, आपल्याला टेन्शन आलं ना की त्याला समर्थपणे तोंड द्यायचं असतं. असा पळपुटेपणा कधीही करायचा नसतो. आज तुझा कार्यक्रम होणार आहे, त्याचा व्यवस्थित सराव केलायस ना तू?
प्रामाणिकपणे मेहनत केलीस ना तू, तुझं प्रसिद्ध होण्याचं स्वप्न आहे ना, मग असं मैदान सोडून पळायचं नसतं. स्वतःच्या कमतरतेवर समर्थपणे मेहनत करून मात करायची असते. हे बघ लीला, एक वेळ ना हरलीस तरी चालेल, पण शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मैदानात टिकून ना लढत राहायचं. लढत राहायचं बाळा. हो बाबा, कळतंय मला. बरोबर आहे तुमचं. मी नाही जाणार अशी पळून. आणि शेवटी मी लीला मोहिते. मी मैदानात पळून नाही जाणार. मी लढाई जिंकूनच येणार. आता माझी मुलगी शोभतेस. बिनधास्त काम कर. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. चालली लगेच तोंडवर करू. अगं लीला, तुला लढाई जिंकण्यासाठी आधी मैदानापर्यंत पोहोचायला तर हवं ना. आणि ह्या दोघींनी जर तुला बघितलं ना लीला, अगं त्या तुला दारातनच हकलून लावतील. काय करू, काय कर. ही तोंडाला बांधते म्हणजे ते ओळखणारच नाहीत. साळुंखे कटकट आहे. बोला साळुंखे, काय काम आहे? हे तुमच्यासाठी पण काही बुक करायचंय का आता? हो साहेब, काम नाही हो, बातमी आहे जी ऐकून तुमची झोप उडेल. कसली बातमी? साहेब, आपल्याला काय वाटलं होतं, जे लीलाचं लग्न तुटलं तर खरं तर दोघंही मोडून पडतील. म्हणजे लीलाचं श्रीमंत स्थळ हुकलं म्हणून आणि त्या एजेची बायको पळाली म्हणून तो दुःखात बुडेल. पण नाही, असं काही झालेलं नाहीये. ती लीला तिकडे हॅ करत बसले घरी. ते नाचाचे कार्यक्रम करून पैसे मिळवते. आज तिने 50,000 माझ्या तोंडावर फेकले. काय सांगतोस? आणि एजेंची तिथे दुसऱ्याच मुलीसोबत हळद होते आज. तेच अहो, तेच सांगतोय साहेब. ते दोघं तिकडे लैला मजनू मजेत आहेत आणि त्या दोघांच्या मध्ये आपला इकडे कावळा होतोय. काहीतरी करा साहेब, नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. करणार. हा विक्रांत त्या एजेला आणि लीलाला असं सुखात बघू शकत नाही. करतो मी तुला फोन. हॅलो मॅम. हाय अलिशा, तुमची सगळी तयारी झाली आहे ना? हो मॅम, सगळी तयारी झाली आहे. आणि तुम्हाला लक्षात आहे ना, एजेंना फंक्शन सिंपल हवंय. मी 3 डान्सर्स सांगितले होते, राईट? हो मॅम, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही डान्स एकदम सिम्पल ठेवलाय. मॅम, एक बोलायचं होतं. तुम्ही ऐन मोमेंटला गर्ल्स काउंट कमी केले, सो ते पेमेंट. डोंट वरी, पेमेंट ठरल्याप्रमाणे मिळेल. ओके, थँक्यू. ह्या 3 डान्सर्स आहेत का? नाही, ह्या 2 डान्सर्स आहेत. पण आपण 3 डान्सर्स बद्दल बोललो होतो ना? ती बघा तिकडे मॅम, ती आमची लीड डान्सर आहे. ही लीड डान्सर आहे? हो. तिला पिंपल आलाय का? असं तोंड का लपवते? काय ना मॅम, ती थोडी लाजाळू आहे. पण यू डोंट वरी, ती आमची बेस्ट डान्सर आहे.